पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची जीबीएसची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णावर सोलापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विविध विभागाच्या 4 डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलं आहे. या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याची शंका शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना होती. या शंकेचे निरसन करण्यासाठी मृतदेहाचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली. मृत्यू झालेला रुग्ण हा 40 वर्षांचा होता. संबंधित रुग्णाला एका सहकारी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात न्यायवैद्यक तपासणी केली असता तसेच संबंधित रुग्णालयाकडून मृत रुग्णावर केलेल्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे पाहता गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या जीबीएस आजाराने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रासायनिक पृथक्करणाचा अहवाल 15 दिवसांनी आल्यानंतर मृत्यूचे अंतिम कारण समजू शकेल. पण 100% खात्रीसाठी मेंदूतील रक्ताचे नमुने, छोटे आणि मोठ्या आतड्याचे नमुने हे तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीचे अहवाल हे 8 दिवसात प्राप्त होतील. त्यावेळी जीबीएसमुळे मृत्यू आहे का हे निश्चित होईल. पण प्राथमिकदृष्ट्या जीबीएस वाटत असल्याची माहिती डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली.